नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, आपण आज जे की मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी मित्रांनो आपण आज जे की गणित या विषयाचे मित्रांनो प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। मित्रांनो बघा, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर परीक्षेमध्ये रिपीट होणारे मित्रांनो मोस्ट IMP प्रश्नसंच आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो आपला हा आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत काळजीपूर्वक अभ्यासून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे जर नवीन असाल तर बघा मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला। आता 11 पाया असणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे। मित्रांनो बघा, 11 पाया असणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग पुढीलपैकी कोणता, या प्रकारचा प्रश्न विचारला एकदम सोप्या ट्रिकनुसार प्रश्नाचं उत्तर काढून दाखवतो। 11 म्हणले ना पाया, म्हणून घ्या 11। आता मित्रांनो काय करा, 11 मध्ये फक्त आणि फक्त या 1 प्लस करा, झाले किती 12। आणि मित्रांनो छेदामध्ये काय करा, वरी बघा जी की आपण काय करत आहात, दोन संख्यांचा गुणाकार म्हणून छेदामध्ये घेऊन टाका 2। ओके, आता बे एक बे, बे सख 12, 11 6 66। मित्रांनो आता 66चा वर्ग करून टाका। जर मित्रांनो आपण 66 गुणाकारात 66 जर 66चा वर्ग केलं तर मित्रांनो 4356 बघा जी की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भेटतं किती, तर मित्रांनो बघा जे की 4356 जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ओके, जसं की बघा या प्रकारात 66 गुणाकारात नाही, या साईडला करतो 66 गुणाकारात 66। आता 6 6 36 ला 6 हातच्यारी 3, पुन्हा 6 6 36 आणि समोरचे 3 म्हणजे किती 39। ओके, मग घेतो हे 39। मग पुन्हा मित्रांनो या 6 जर 6ला भागलं 36 ला 6, परत हातच्यारी 3, नंतर 6 6 36 आणि हे 3 39 हे आली। 6ला 6, 9 6 15 हातच्याला 1, पुन्हा 9 3 12 हातच्याचा 1 13 आणि हातच्याचा 1 आणि हे 3 4, झालं किती बघा 4356। ओके, जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे। ओके, पुढे आता तर बघा दुसरा प्रश्न, पुढील उदाहरण सोडवा। आता 5 गुणाकारात 8 भागाकारात 7 प्लस 153 गुणाकारात 7 भागाकारात 17 मायनस 63 गुणाकारात 7 व पुन्हा भागाकारात 9 बरोबर प्रश्न चिन्ह। आता जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे। आता कशा प्रकारे सोडवू शकतो मित्रांनो बघा, 35 गुणाकारात 8 जशास तसं घ्या, आणि मित्रांनो भागाकारात 7 म्हणले ना, मग हे भागाकारात घ्या 7। ओके, आता हे 7 करू कट, पुन्हा प्लसला प्लस जशास तसं आहे। मग पुन्हा 153 गुणाकारात 7 आणि भागाकारात 17 म्हणले ना, म्हणून भागाकारामध्ये घेतो हे 17। ओके, आणि हे भागाकारचं चिन्ह आणि 17 कट, या देखील कट करतो। ओके, नंतर मायनस 163 भागाकारात 9 म्हणले ना, म्हणून मित्रांनो पुन्हा भागाकारामध्ये काय करतो, हे चिन्ह आणि 9 कट करतो आणि 9 घेतो छेदामध्ये। ओके, आता या ठिकाणी प्लस या ठिकाणी मायनस आहे। ओके, आता 7 1 7 7 5 35 आणि मित्रांनो या ठिकाणी किती 17 होतं, सॉरी 17। ओके, 17 1 17 17 9 153 9 1 9 9 7 63। ओके, आता बरोबर 5 8 40 9 7 पुन्हा मित्रांनो 5 8 40 आणि 9 7 63 आणि मायनस 7 आली किती मित्रांनो गुणाकारात 7 7 7 49। ओके, आता 40 प्लस जर आपण 63 केलं 103 झाले, आणि जर या 103 मधून मित्रांनो आपण 49 जर आता मायनस केले तर उरतात किती, तर ते मित्रांनो बघा जे की 54 उरतात, म्हणजे जे की क्रमांक ब या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर जे की क्रमांक ब या ठिकाणी आपलं असणार आहे। ओके, या पद्धतीने मित्रांनो बघा की आपण अगदी काही वेळेमध्ये कसल्याही प्रश्नाचं मित्रांनो बघा की उत्तर काढू शकतो। ओके, बघा मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे एक, तर ती म्हणजे काय बघा मित्रांनो, बघा आपल्या परीक्षेला आता शेवटचे बघा जी की मित्रांनो एक 16 ते 17 दिवस बघा की आपल्याकडे मित्रांनो बघा की अवेलेबल आहेत। ओके, 16 ते 17 दिवस, म्हणून जर तुम्हाला आता कमीत कमी वेळेत जर जास्तीत जास्त ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर यासाठी मित्रांनो बघा जी आपण एक बघा जी की
फास्ट मित्रांनो रिव्हिजन मारण्यासाठी तुम्हाला 5000+ अशा प्रश्नांचा महाठोकळा तयार केलेला आहे. मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये बघायचे की आत्तापर्यंत मित्रांनो विचारण्यात आलेले TETचे मोस्ट PYQ प्रश्नसंच आम्ही ॲड केलेले आहेत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, हा आपला महाठोकळा लगेच खरेदी करून घ्या. आता लगेच खरेदी करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला मित्रांनो, बघा 7414 939307 मित्रांनो, बघा या आपल्या क्रमांकावर फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपवर मित्रांनो बघायची की तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या मित्रांनो बघायची की 1 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा जो महाठोकळा आहे बघायची की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. कारण शेवटच्या बघायची की 17 दिवसाचा मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी कालावधी उरलेला आहे. ओके. आणि जर तुम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर आपला महाठोकळा अभ्यास करून घ्या. ओके. आणि मित्रांनो मी काय म्हणतो, आपला महाठोकळा लगेच खरेदी करून घ्या आणि मित्रांनो बघा तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि नवी वळण द्या. ओके. पुढे आता क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळेल. मित्रांनो क्रमागत सम आणि विषम मूळ संख्या म्हणले. ओके. आता त्या कोणत्या आहेत मित्रांनो, तर पहिल्या बघायची की मित्रांनो क्रमागत सम व विषम मूळ संख्या या बघायची की मित्रांनो 2 व 3 या आहेत. ओके. आता 2चा मित्रांनो वर्ग घन किती मूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घनसंख्येमध्ये. ओके. म्हणून आता 2चा घन किती 8 प्लस 3चा घन 27. आता 8 प्लस 27 8 दोन्ही 16, मग 16तून 1 गेलं 15 उरले. पुन्हा हातच्याला 1, हे 2 अनवरचं 1 म्हणजे 3 झाले किती 35. ओके. आता मित्रांनो या 35 मध्ये यापैकी 11 19 29 19 21 यापैकी कोणती संख्या मिळवली असता आपल्याला पूर्ण अंकी बघायची की मित्रांनो पूर्ण 2 अंकी घनसंख्या मिळेल. या प्रकारचा प्रश्न विचारला. जर 35 मध्ये मी 11 प्लस केलं तर कोणती भेटते बघू आपण. 35 प्लस 11 5 अन 1 6 4 अन 1 3 अन 1 4 46 पूर्ण घनसंख्या नाही. हे 35ला 35 घेतो, पुन्हा करतो 29 प्लस 9 अन 5 14ला 4 हातच्या आले 1 3 अन 2 5 हातच्याचा 1 6 म्हणजे 64. आता 64 मित्रांनो बघा पूर्ण घनसंख्या आहे का, तर मित्रांनो बघा 64 बघायची की मित्रांनो 4ची घन आहे. म्हणून मित्रांनो बघायची की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बघायची की क्रमांक ब 29 ही संख्या या ठिकाणी असणार आहे. ओके. आता जर मित्रांनो या 35 मध्ये आपण हे 29 प्लस केले तर आपल्याला पूर्ण संख्या मित्रांनो या ठिकाणी पूर्ण घनसंख्या मिळत आहे. म्हणून बघायची की क्रमांक ब या ठिकाणी मित्रांनो 29 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके. पुढे बघा आता बघा मित्रांनो, एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन द्यावयाचा अशी सूचना अहवाल द्यावयाचा अशी सूचना देण्यात आली तर ते 3ही प्रतिनिधी बघा कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील या प्रकारचा प्रश्न विचारला. आता मित्रांनो प्रश्न खूप मोठा आहे परंतु प्रश्न एकदम सोपा आहे बघा. आता जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते या प्रकारचा मित्रांनो हा प्रश्न आहे. ओके. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कशा प्रकारे काढायचं आहे, या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर करण्यासाठी फक्त मित्रांनो बघा 3ही संख्याचा लसावी काढून घ्या. लसावी कसा काढायचा बघा. आता तर बघा मित्रांनो 6 8 आणि 12 घ्या. 6 8 आणि 12. आता काय करा, यांचा काढा लसावी. अशी घ्या रेषा मारून अगोदर. आता पहिले काय करतो, या संख्येला मी देतो 3 भाग. ओके. किती 2 देतो अगोदर 2 बेत्रिक 6 बेचोक 8 बेचोक 8 आणि बेसख 12. ओके. पुन्हा 3 भाग देतो. हे 3 1 3 3 4ला भाग दिल्यामुळे हे 4ला 4 6 ठेवतो आणि 3 दोन्ही 6. ओके. नंतर काय करतो 2 घेतो, 2 1ला भाग देणार, 1ला 1 घेतो, पुन्हा बे दोन्ही 4 नंतर बे 1 बे. आता काय करतो मित्रांनो, या सर्व संख्यांचा करतो गुणाकार. 2 गुणाकार 3 पुन्हा 2 गुणाकार 2 या सर्व संख्यांचा करतो गुणाकार. ओके. हे
2 गुणाकारात 3 गुणाकारात 2 गुणाकारात 2. आता बेत्रिक 6 गुणाकारात बेदोनी 4 6 चोक 24 झालं मित्रांनो. बघायचे की आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर म्हणजे 3 मित्रांनो. बघा तीनही प्रतिनिधी एकत्र बघायचे की जवळपास क्रमांक 24 दिवसानंतर मित्रांनो भेटतील. ओके, जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते या प्रकारचे मित्रांनो बघायचे की प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी TET मित्रांनो विचारत आहे. ओके, म्हणून या संपूर्ण प्रश्नसंच लिहून घ्या. ओके, पुढे आता 5वा प्रश्न बघायचे की आपल्याला कशा स्वरूपाने या ठिकाणी सोडवायचा आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काय म्हणते. एका रकमेचे 2 वर्षाचे 18% चक्रव्याढ व्याज व सरळ व्याज मधील फरक 162 रुपये आहे, तर ती रक्कम किती या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. ओके, आता मित्रांनो या सूत्रानुसार बघायची की आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. ती रक्कम म्हणजे मुद्दल आहे. ओके, आणि आता फरक किती म्हणलं आहे 162 रुपये, म्हणून मी घेतो फरक 162. ओके, गुणाकारात हे 100 गुणाकारात पुन्हा हे 100. आता छेदामध्ये दर, दराचा वर्ग, तर दर किती आहे मग हे आहे 18% दर. ओके मित्रांनो, हे किती म्हणलं आहे 18% दर, म्हणून मी काय करतो पुन्हा या ठिकाणी 18% दर घेतो. दर किती, दर आहे 18, पण काय म्हणले दराचा म्हणलं आहे वर्ग या ठिकाणी, तर 18चा वर्ग किती, 18चा वर्ग आहे मित्रांनो बघायचे की 324. 324 आहे 18चा वर्ग. आता या ठिकाणी मित्रांनो बघा हे जे 2 वर्ष आहे मित्रांनो, या 2 वर्षाला काहीही मित्रांनो बघा किंमत नाही. ओके, कारण आपल्याला या सूत्रानुसार बघायचे की प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. ओके, आता पुढे हे बघा आता काय करतो या 162ला आणि 324ला काय करतो पहिलं 2 भागतो. बे एक बे उरलं 1, बे सख 12 आणि बे दोन्ही 4. ओके, पुन्हा बिया 8 16 बे एक बे, आता 81 81 आणि 81 दोन्ही 62. आता बे एक बे, बे पंचे 10 आलं किती 50 गुणाकारात इकडलं 100. आता 5 एक 5 आणि समोरचे 300 म्हणजे किती 5000 रुपये मित्रांनो बघायची या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, जे की मित्रांनो बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता पुढचा प्रश्न बघायचा की कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा आता प्रश्न काय म्हणतो 6वा. रघुला 5 किलोमीटर जायला 15 मिनिटे लागतात, तर त्याचा ताशी वेग किती. मित्रांनो बघा रघुला 5 किलोमीटर जायला 15 मिनिटे लागतात, तर त्याचा ताशी वेग विचारले. पहिले काय करा मित्रांनो, त्याला किती 5 किलोमीटर चाललाय ना, मग या मित्रांनो किलोमीटरला पहिलं मीटरमध्ये कन्वर्ट करा. ओके, आता या 5 किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करू. आता मित्रांनो बघा एक गोष्ट लक्षात घ्या, 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतं, म्हणजे मित्रांनो जवळपास 5 किलोमीटरमध्ये 5000 मीटर असेल. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. पुन्हा हे 15 मिनटं म्हणलेलं आहे, 15 मिनटाला मित्रांनो पुन्हा करून घेऊ आपण सेकंदामध्ये कन्वर्ट. आता हे 15 मिनटाला बघायचं की सेकंदामध्ये कन्वर्ट करण्यासाठी गुणाकार करतो आपण 60नं. आता 15 सक 90 आणि समोरचा 1 असता म्हणजे 900 सेकंद भेटले. ओके, आता काय विचारायचं ताशी वेग. मित्रांनो ताशी वेग काढण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, एक सूत्र वापरायचं बघा. ते सूत्र म्हणजे काय आहे, अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ. लिहून घ्या सूत्र पाठांतर करून. गुणाकारात वेळ गुणाकारात 5/18 बघा हे आपलं सूत्र आहे. ओके, आता बरोबर. आता मित्रांनो बघा रघुला 5 किमी अंतर जायला 15 मिनिटं लागतात, म्हणजे अंतर किती झालं आपलं 5, हे 5000 मीटर. ओके, म्हणून मी काय करतो हे 5000 मीटर अंतर मानलो आपलं 5000 मीटर बरोबर. आता आपल्याला वेग तर काढायचा आहे, म्हणून वेगाला म्हणतो x गुणाकारात वेळ किती म्हणजे सेकंद किती भेटले 900. पुन्हा गुणाकारात हे सूत्रातले 5/18ला 18 जसे असतं. आता करायचा तिरपा गुणाकार. हे 5000ला 5000 मित्रांनो बघा जसे असतं तसे गुणाकारात हे छेदामध्ये जे 18 आहेत हे आले अंशामध्ये गुणाकारात भागाकारातले, आणि हे जे मित्रांनो 900 गुणाकारात 5 होते वरी अंशामध्ये गुणाकारात हे गेले छेदामध्ये भागाकारात 900 गुणाकारात 5. आता हे 2 कट हे 2 कट 5 1 5 5 10 50 9 1 9 9 2 18. आता मित्रांनो जर 10 गुणाकारात जर 2 केलं 10 2 20 म्हणजे जवळपास की
20 किलोमीटर मित्रांनो बघा त्याचा ठिकाणी ताशी वेग होता. ओके, किती 20 किलोमीटर. तर आहे का बघा पर्यायात आहे मित्रांनो जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. आता प्रश्न तर मित्रांनो बघा बघायला खूपच सोपा होता, परंतु मित्रांनो बघा थोडीशी याची जी सोडवायची ट्रिक होती मित्रांनो ती अवघड स्वरूपाची होती. ओके, जर समजा तुम्ही जर या ठिकाणी एकदा जर समजलं नसेल तर दुसऱ्यांदा बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ओके, पुढे आता शेवटचा प्रश्न राहिला बघा, ते आपल्याला कशा स्वरूपाने सोडवायचा आहे बघून घ्या. तर बघा आता काय म्हणतो 7वा, अ हा एक काम 6 दिवसात करतो तर ब हा तेच काम 12 दिवसात करतो. जर दोघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल. ओके मित्रांनो बघा हा प्रश्न विचारलेला. आता फक्त तुम्ही एकच गोष्ट करा, या ठिकाणी एकच गोष्ट करा, ते म्हणजे मी काय करतो आता बघा. एकदम सोपी ट्रिक मित्रांनो. काय म्हणलं, हा एक काम 6 दिवसात तर बा तेच काम 12 दिवसात. जर दोघांनी मिळून ते काम केलं तर किती दिवसात पूर्ण करतील. एक काम करा, पहिलं काय करा, 6 + 12 एक मिनटं 6 गुणाकारात 12 करा आणि मित्रांनो छेदामध्ये हे 6 + 12 करा. 6 आता हे 6 प्लस बघा 6 गुणाकारात 12 तर आपल्याला मित्रांनो कधीही घ्यावंच लागते, म्हणून 6 गुणाकारात 12 घेतोच. आणि छेदामध्ये 6 + 12 या ठिकाणी पुन्हा काय केलो, मग हे 6 + 12 मित्रांनो यासाठी केलो की ते दोघं मिळून पुन्हा काम केल्यास किती दिवसात पूर्ण करतील. ओके, आता अ तर एकला 6 दिवसात करते, पण ब तेच काम 12 दिवसात करते. तर दोघं मिळून हे काम किती दिवसात करतील म्हणले, म्हणून मित्रांनो या दोघांची किलो खाली बेरीज. आता जर 6 + 12 किलो झाले किती 18, 6 × 6 6 × 18 3 × 12 झाले 4 दिवस बघायचे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, तर ही होती मित्रांनो बघायची की आपली आजची TET एक्झाम 2026च्या संदर्भातली मित्रांनो मोस्ट PYQ अशी प्रश्न असच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जर समजा तुम्ही अजूनही अद्याप जर आपला महाटोकला ठिकाणी खरेदी केला नसेल लगेच खरेदी करून घ्या, कारण मित्रांनो सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये हे काहीही रक्कम नाही मित्रांनो, म्हणून लगेच पे करा आणि मित्रांनो आपल्या नंबरच्या व्हॉट्सअप स्क्रीनशॉट शेअर करा. ओके, तर भेटू कोणाच्या अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.